सीझन मोठ्या प्रमाणावर सुरू असून महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून रायगड किल्ला आणि प्रतापगड किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहलीच्या गाड्या येत आहेत। काल मंगळवारी नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी रायगड किल्ला पाहण्यासाठी आले होते। रात्री रायगड किल्ला पाहिल्यानंतर सर्व विद्यार्थी प्रतापगड किल्ला पाहण्यासाठी निघाले। दरम्यान हे विद्यार्थी पोलतपूर येथे एक ठिकाणी जेवणासाठी थांबले होते। जेवण होऊन ते प्रतापगडला निघाले असताना त्यातील 28 विद्यार्थ्यांना वीजबाधा झाल्याची घटना घडली आहे। काही विद्यार्थ्यांना थंडी, ताप, जुलाब, उलटी असा त्रास होऊ लागल्याने सर्व विद्यार्थ्यांना पोलतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले। त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची तब्येत आता चांगली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले। कॅमेरामन चंद्रकांत पाटणेसह संतोष घरटकर, टाइम डिजिटल चॅनल, महाड। परवा पहाटेच्या वेळी एका इनोवा कारच्या ड्रायव्हरने भरधाव वेगात गाडी चालवून रात्रीच्या वेळी नडगाव गावाजवळ एका पती पत्नी गाडीवर चालली होती, त्यांना पाठीमागून धडक दिली होती आणि तो त्यावेळेस फरार झाला होता। तर त्याला आम्ही पालघर जिल्ह्यातून गाडीचा शोध घेतला, CCTV फुटेज पाहिले आणि गाडीच्या नंबर प्लेटवरून ड्रायव्हरला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। गुन्ह्याचा तपास उघडकीस आणला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।